बाई तुझा आशीर्वाद आजचा 26 मेचा जबरदस्त भाग. महेशला हुलकावणी देऊन अवनी आता सीडीच्या वापराने कंपाऊंड चढून राजाच्या मदतीने घर सोडून निघून जाते. आणि जेव्हा गाडीतून जाताना विवानचा तिला फोन जातो त्याच वेळेला आता अवनीने त्या विवानला अशा काही शिव्या घातल्यात ना, असते नसते तेवढी सगळी भाडास काढून मोकळे झाले आहे ते. आणि त्या विमानला त्याची लायकीही दाखवले. पण त्याच विमानच्या आलेल्या एका फोनने एक खूप मोठी गडबड झाली. कारण अवनी घरातून गायब आहे हे सत्य आता घरातल्यांना समजले. विमान स्वतः फोन करून महेशला खुलासा करतो. महेश स्वाती जाऊन अवनीची रूम चेक करतात. अवनीच्या रूममध्ये स्वातीला एक चिठ्ठी मिळते ज्यात तिने स्पष्ट लिहिलेलं असतं की ती घर सोडून निघून जाते. हे सत्य जेव्हा चंद्रकांतला समजतं त्याच्या पायाखालची जमीन हादरले. तो पूर्णपणे कोसळलाय. पण खरा ट्विस्ट तर तेव्हा आलाय प्रेक्षकांनो, जेव्हा हे समजलंय की अवनीला पळून जायला मदत राजाने केले. म्हणजे अवनी आणि राजा दोघेही एकत्र गायब झालेत. पण मग आता ते दोघेही सापडतील का? आणि हे सगळं नक्की कसं घडतंय ते बघूयात. त्यासाठी आजचा हा भाग व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. अवनी घरातून निघून जाण्याच्या प्रयत्नात असते. राजा केव्हाचीच दुसरी गाडी घेऊन अवनीची वाट पाहत असतो. तोपर्यंत अवनी मागच्या दाराने बाहेर येते. आणि जेव्हा ती आता त्या घरातून बाहेर पडणार तर समोरच वॉचमॅन बसलेला दिसतो. आता काय करायचं? गेटमधून तर जाऊ शकत नाही आणि कंपाऊंड तर इतकं मोठं आहे की उडी कशी मारायची? आता त्यात ती साडी नेसली म्हणजे प्रश्न पडणं तर साहजिकच आहे. आणि इतक्यातच एक गाडी येते घराकडे आणि त्या गाडीतून आलेला असतो महेश. प्रचंड थकलेला असतो. खूप उशिरा आलाय तो घरी. राजा पटकन गाडीतच लपतो आणि महेश त्याच्याकडे त्याने बघितलेलं सुद्धा नसतं. वॉचमॅन पटकन गेट ओपन करतो. महेश गाडी घेऊन आतमध्ये येतो. अवनी आता त्याला दबकून तिथेच दडून बसते. महेश फोनवरती बोलत असतो आणि ज्या हॉलमध्ये आता अवनीचं विवानसोबत लग्न होणार असतं तिथेच त्याने फोन केलेला असतो. तो त्या सगळ्या माणसांना ताकीद देतो की हे बघा, जे काही काम असेल ते व्यवस्थित पार पाडा. मी आत्ताच घरी पोहोचलोय. आता थोडा वेळ आराम करेनच. पण ऐका, छोट्या छोट्या कारणासाठी बाबांना फोन करून त्रास देऊ नका. जी काही कामं असतील त्यासाठी तुम्ही मला फोन करा. महेशचं बोलणं इतका वेळ चालतं की अवनीला कळतच नाही की आता निसटायचं कसं. त्यातच सकाळ पण होत आलेली असते. वेळ जातोय आणि अवनीच्या काळजाची धडधडच वाढते. आता अवनी समोरच असलेल्या गाडीमागे लपण्यासाठी पळणार. इतक्यातच महेशच येतो. अवनी परत फिरते आणि त्याच भिंतीला डोकं टेकून ती घाबरलेली असते, घामीघूम झालेली असते. कारण महेश फोनवरती बोलता बोलता चालत नेमकं तिच्याकडेच येतो आणि नेमकी अवनी त्याच्या पाठमोरी असते. देवकृपेने महेशने तिला पाहिलेलं नसतं. तो परत फोनवरती बोलता बोलता तसाच मागे फिरून जातो आणि अवनीचं जीव आता कुठे भांड्यात पडतो. पण जेव्हा महेशचं फोनवरती बोलणं होतं त्यानंतर तो अचानक वॉचमॅनला हाक मारून घेतो आणि त्याला असं काही दटावतो. कारण महेश जेव्हा आला होता तेव्हा वॉचमॅन झोपा काढत होता खुर्चीवरती. म्हणून तो त्याची चांगलीच खरडपट्टी काढत असतो. तोपर्यंत अवनीला कळत नाही की आता निसटायचं कसं. महेश तर तिथेच आहे समोर, वॉचमॅनशी बोलतोय. गेटमधून तर बाहेर पडू शकत नाही. म्हणून ती कसंबसं तरी त्याची नजर चुकवून धावत त्या गाडीच्या पाठीमागे येते. आणि खूप वेळ महेशचं त्या वॉचमॅनसोबत बोलणं जातं. त्यानंतर अवनी तिथेच असलेल्या मोठ्या कंपाऊंडचा एक अंदाज घेते. पण आता त्याच्यावरती चढायचं कसं तेच तिला कळत नसतं. आणि विचार करता करता तिचं लक्ष समोर जातं. समोर एक शिडी ठेवलेली असते. मग अवनीच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना सुचते. पण आता महेश समोर आहे. अवनी पुन्हा नजर चुकवून त्या शिडीकडे पळत जाते. महेशला डाऊट येतो की इथे कोणीतरी होतं का? पाठीमागून कोणीतरी गेलं असं वाटतं मला. तेव्हा वॉचमॅन त्याला सांगतो की नाही साहेब, मी तर कोणालाच नाही बघितलं. अवनीचं काळीच धडधडत असते हे सगळं करत असताना. पण इथे राहिली तर आयुष्याची वाट लागेल. मग इतकी हिंमत करणं गरजेचं आहे हे तिच्या लक्षात येतं. महेश वॉचमॅनशी बोलून आता जेव्हा घरात निघून जातो ना तेव्हा अवनी
पटकन ती शिडी घेते आणि त्या गाडीच्या मागच्या त्या कंपाऊंडकडे येते. हळूवार आपली चप्पल काढते आणि साडीचा पदर आता ते कमरेला खोचते. साडी आहे म्हटल्यानंतर आता ती चढणार कशी ना? तरीही ती पटकन त्या कंपाऊंडवरती चढते. जेव्हा चढते ना, तिचं लक्ष समोर जातं. राजा केव्हापासून तिची वाट बघत थांबलेला असतो. आता अवनीला तर कळत नाही की त्याला हाका कशा माराव्या. हाक मारली तर वॉचमॅनला आवाज जाईल, म्हणून ती मुद्दामच तिची चप्पल राजाच्या पायात फेकते. तो डचकतो आणि वरती बघतो तर अवनी असते. राजा विचारतो की अहो तुम्ही इथून? तेव्हा अवनी त्याला इशारा करते आणि गप्प बसायला सांगते. त्यानंतर राजा पटकन तिच्या मदतीला जातो. राजा अवनीचा हात पकडून अवनीला खालती घेतो. अवनी उडी टाकून शेवटी त्या बंगल्याच्या बाहेर पडतेच. राजाला ती विचारते की माझी बॅग? राजा तिला सांगतो की बॅग केव्हाचीच मी गाडीत ठेवले. आता जास्तीचा वेळ घालवू नका, चला पटकन. तरी अवनीची पावलं अडखळतात, कारण ती तिचं घर सोडून जाते. ज्या घरात तिचं अख्खं बालपण केलं ते घर, ज्या घरात तिच्या कित्येक आठवणी आहेत, ज्या घरात तिची माणसं आहेत, त्या घराला सोडून जाते. तिला इतकं अचानक घाईवरून येतं ना. राजा पुन्हा एकदा जाणीव करून देतो की कुणी बघायच्या आत चला प्लीज. तेव्हा अवनी मनावर दगड ठेवून गाडीत बसते आणि राजा पटकन गाडी घेऊन अवनीला घेऊन तेथून निघून जातो. अगदी दिसेनासं होईपर्यंत अवनी काचेतून तिच्या बंगल्याकडे पाहतच निघून जाते. आता पहाटेच्या वेळी तिकडे आत्या जागी झालेली असते आणि समोरच्या अंगणामध्ये पाण्या मस्त खाटावरती झोपलेला असतो. आता आत्या मुद्दाम त्याला त्रास द्यायचं ठरवते. जेव्हा ती अंगणामध्ये सडा टाकत असते ना तिच्या, मुद्दामच ती तेच पाणी पाण्याच्या तोंडावरती फेकून देते आणि त्याच्यावरती फिदी फिदी हसतच सुटते. पाण्यात खाडकन झोपेतून जागा होतो आणि शिव्याच द्यायला लागतो, कोण आहे याच्या आईचं माकड? आणि जेव्हा आत्याचा खिदळण्याचा आवाज येतो ना, तेव्हा तो फिरून तिच्यावरती असा काही भडकतो. आता त्यालाच सांगते, अरे उठ, जरा पहाट झाले बघ, माझं घर आहे ते, जरा झाडून बिडून काढून जरा स्वच्छ ठेव. असं पारूसं ठेवू नको, कोणी बाई बी येणार नाही आहे तुमचं अंगण झाडायला, आळशा कुठला, उठ. ए आत्या, पाणी का मारती माझ्या अंगावरती तू? तुझ्या डोक्यात काय फरक पडेल आहे काय? असं झोपलेल्या माणसाला अंगावर पाणी टाकून उठवतेत का? एवढं समजणे इतकी अक्कल नाही आहे का तुझ्यात? तेव्हा आत्या त्यालाच वरतोंड करून विचारते की माझी अक्कल काढतो काय तू? तेव्हा पाण्या सगळी भडास बाहेर काढतो की एक नंबरची बकवास बाई आहेस तू. सकाळ झाली की झालं तुझं ठोठो बोंबलायला. आणि एकच सांगतो तुला आत्या, आमच्या घरापासून लांब राहायचं, नादी नाही लागायचं. त्यावर आत्या त्याला सांगते की आमचं घर काय, आमचं घर, माझं घर आहे ते, माझा हिस्सा आहे त्या घरात. त्यावर तिथे पाण्या सांगतो की हिस्साभिश्याच्या गोष्टी आहेत ना, त्या अण्णासोबत करायच्या, माझ्यासोबत नाही या. आता काय कटकट लागली आहे म्हणून यशोदा झोपेतून जागा होऊन इकडे येतो आणि तो उलट पाण्यालाच विचारतो की पाण्या, काय झालं आहे, का तुम्ही भांडायला? तेव्हा पाण्या तक्रार करतो की बघ ना यशोदा, झोपलो होतं तर त्या आत्याने पाणी ओतले माझ्या अंगावर आणि म्हणते की बाई येणार नाही म्हणे आपल्या घरी. त्यावर आत्या पुन्हा त्यांच्याशी वाद घालते की मी काय खोटं बोलले काय? पण या दोघांमध्ये आता असा काही वाद भेटतो, कारण आत्या त्यांना सगळ्यांनाच हिणवत असते की मग काय आहे, एक वेळेस त्या वाळवंटाला पूर येईल, हा वारा आहे ना वारा, त्याला ना असं दोरीने बांधता येईल. अरे कोरड्या विहिरीत मासेसुद्धा पोहतील. चंद्र आहे ना चंद्र, तो सकाळी उगल आणि सूर्यास्त संध्याकाळी, पण तुमच्या घराला बाईचा आशीर्वाद लागणार नाही. त्यावर आता पाण्या अशी काही तिची मस्ती चिरवतो ना आत्याची, तो विचारतो की आत्या, काय रे सतत बाई बाई येणार नाही, बाई येणार नाही लावते, लय आनंद होतो का? एकच वाक्य कितीदा बोलतेस का तू? तेव्हा ती म्हणते की मग काय खोटं बोलते काय मी? आणि होतो ना, मला बी आनंद होतो. नाही म्हणजे तुमची परिस्थिती बघून ना असं नाचावंसं वाटतं, ती वेड्यासारखे नाचायला बी लागते. पण पाण्या, त्यावेळेलाच तुला लय आनंद होतो ना? थांबा म्हणत आता चांगलं जगभर पाणी तिच्या तोंडावर फेकून मारतो. आता कसं वाटतंय? उलट ते आता पाण्यावरतीच चवताळून उठते. ते म्हणतात ना, उलटा चोर कोतवाल को जाटे, तसं कायचं. ए पाण्या, अरे जरा बी अक्कल आहे का नाही तुला? तुझ्या आईच्या वयाची आहे की मी.
काही संस्कार बिंस्कार दिलेत की नाही तुमच्या बापानं तुम्हाला? म्हणून तर म्हणते की वाया गेलेल्या अवलादी आहेत तुम्ही. पाण्याला फरकच पडत नाही. नाही म्हणजे ते कानामध्ये पोळे घालून बसतात. हा यशादान पाण्या मुद्दाम पाण्या म्हणतो की बोंबल. आत्या तू अजून मोठ्या मोठ्याने बोंबल. यशोदा आता ओरडतो पाण्याला की कायला तू बाहेर झोपलास रे? हां, चल घरात गपचूप. मुद्दाम पाण्या जाता जाता आत्याला ओरडतो की बोंबल. बोंबल नाही म्हणजे चिडवत जातो की किती बी बोंबल, आम्हाला नाहीच ऐकू येणार. आत्या आता इतकी चिडचिड करते की ए कानात कायला बोळे घालता? मी अशीच ओरडणार, तुम्हाला बोलणार. तू माझ्या अंगावरती पाणी टाकून मला ओली केली ना, तुला सोडणारच नाही, तुझ्या पिच्छाच सोडणार नाही. तोपर्यंत इकडे राजा अवनीला घेऊन निघालेलाच असतो पुण्याला. आता प्रेक्षकांनो इथे बघा, इथून जे घडणार आहे ते मी ऑलरेडी आपल्या दुसऱ्या चॅनलवरती पुढचा ट्विस्ट म्हणून म्हणजेच आम्ही मराठी वन चॅनलवरती टाकलं होतं आणि तुम्ही बघू शकता की अगदी जसंच्या तसं सगळं घडतं आहे. त्यामुळे पुढचे ट्विस्ट पण खरे ट्विस्ट पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. अवनीचा फोन हातामध्ये दिसता क्षणी राजा तिला आता ओरडतो की ऐका, हे बघा मॅडम, मी माझा फोन केव्हाच बंद करून टाकला आहे. आता तुम्ही तुमचा फोन बंद करून टाका आणि एक काम करा, ते मोबाईलमधलं सिम कार्ड आहे ना तुमचं, ते काढून फेकून द्या. अवनी विचारते की का? राजा सांगतो की अहो ते पिक्चर सिनेमामध्ये बघितलं नाही का तुम्ही की लोकेशन ट्रेस करतात. अवनीला प्रश्न पडतो की आता काढायचं कसं? तेव्हा ती त्याला विचारते राजाला की सेफ्टी पिन आहे का तुझ्याकडे? त्यावर राजा हसून म्हणतो की सेफ्टी पिन आणि माझ्याकडे? अहो मी फक्त सेफली ड्राईव्ह करून तुम्हाला पोहोचू शकतो. आता विवान इकडे घाबरलेला असतो की नाही नाही, कितीही झालं तरी अवनीवरती बाबांनी हात उचलायला नव्हता पाहिजे. नाही म्हणजे हे सगळं जिवारी लागून तिने स्वतःचं काही बरं वाईट करून घेतलं तर उगाच माझी बदनामी कशाला? मग आता स्वतःला वाचवायचं आणि अवनीला खुश ठेवायचं असा विचार करून तो अवनीला फोन करतो. अवनीकडे सेफ्टी पिन नसते, पण आता तिच्या लक्षात येतं की तिने साडीला तर पिन लावली. मग ती पिन पटकन काढते आणि फोनमधलं सिम काढणार इतक्यातच विवानचा फोन जातो. अवनी जेव्हा धक्क्याने विचार करते की विमानचा फोन मला, तेव्हा राजा म्हणतो की ते खोटकं विमान तुम्हाला का फोन करायला? नाही नाही, एक काम करा, अजिबात त्याचा फोन उचलू नका. अहो त्याच्यामुळे तर हे सगळं घडतंय, त्याला कळलंच नाही पाहिजे. राजा फोन कट करायला सांगतो, पण अवनी त्याला उलट सांगते की फोन घ्यावा लागेल. कारण मागच्या वेळेस अवनीतने 150 कॉल्स त्याचे उचलले नाहीत म्हणून त्याने महेश आणि स्वातीलासुद्धा फोन केला होता. अवनी राजाला सांगते की नाहीतर तो ना घरातल्यांना फोन करेल आणि मग मग आपण पकडले जाऊ, आपण घरात नाही आहोत, आपण गायब झालो आहेत हे त्यांना कळेल आणि ते आपल्यासाठी खूप धोक्याचं ठरू शकतं. तरीही मुद्दामच अवनी आता त्याचा फोन उचलते. विवान अगदी लाडीगोडीने बोलतो की गुड मॉर्निंग, झोपली होतीस का? त्यावर अवनी त्याला विचारते की का, कॅनडामध्ये झोपलेले लोक फोन उचलतात का? मला ना खरंच अरे तुझं खूप कौतुक वाटतं. नाही म्हणजे तू माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडत आहेत ना. आता विवान बोलता बोलता अवनीचं नाव चुकून श्रावणी घेतो. तो सांगतो की मी बाबांना म्हणालो तुझ्या की माझ्या श्रावणीवरती हात उचलायचा नाही. आता अवनी इतकी खवळते आणि वाटेल ते बोलायला लागते विवानला, असा अपमान करते ना त्याचा की श्रावणी नाही म्हणजे तुझं डोकं, तुझ्या अक्कल ठिकाणावरती आहे का रे? का तुझा छोटा मेंदू जागचा हल्ला आहे? त्यावर विमान भडकतो, माइंड युअर टंग श्रावणी. त्यावर अवनी हसत म्हणते की नाही, आता तर कन्फर्मच झालं. अरे ज्या मुलीशी तुझं लग्न होतं आहे साधं तिचं नावही तुझ्या लक्षात नाही आहे. मंद कुठला पावळट, शिवाय घालते ती. तिकडून विमान खवळतो की कोणाशी काय बोलतेस, कळते का तुला? नाही म्हणजे मला कळतं ना मी कुणाशी बोलते. इगोने भरलेला टँकर आहेस, टँकर. एक नंबरचा पावळट आहेस तू. आणि तुला काय वाटलं रे की तुझ्यासाठी गरमागरम मी जेवण बनवणार, तुला वाटेल तसे कपडे मी घालणार, तू उठ म्हटलं की उठणार, बस म्हटलं की बसणार. अरे मूर्खा मंदबुद्धी, मी आर्किटेक्ट आहे, आर्किटेक्ट. गोल्ड मेडल मिळवलं आहे मी आणि माझ्या गोल्ड मेडलला तू फालतू बोलतोस. तू फालतू, तू फालतू, तुझी ती नोकरी फालतू. तेव्हा विवान पुन्हा चवताळतो की तोंड सांभाळून बोलायचं श्रावणी. त्यावर अवनी त्याला सांगते की
तोंड तर तू सांभाळून बोलायचं. आणि माझं नाव अवनी आहे. काय? अवनी. माझं नाव ना नीट घ्यायचं, अवनी. नाहीतर आता फोनमध्ये घुसून असंच छानकन वाजवेन ना की बाउन्स होऊन पडशील, बाउन्सर कुठला. राजा तर आता डोक्यालाच हात लावतो. काय अवनी आता शिव्याच देत सुटले. अवनी शिव्या घालत असताना अचानकच राजा समोर काहीतरी येतं म्हणून जोराचा हॉर्न वाजवतो आणि तिकडे विमान सावध होतं की. विमान आता अवनीला विचारतो की कुठे आहेस तू? सांग मला की कुठे आहेस तू? तेव्हा अवनी त्याला विचारते की का? तुला काय करायचं आहे? मी कुठेही असेन, काहीही करेन, तुझा काय संबंध? तेव्हा विमान आता तिथून फोनवरूनच दमदाटी करायला लागतो की बऱ्या बोलाने सांग कुठे आहेस तू, नाहीतर मी. तेव्हा अवनी त्याला विचारते की काय करणार आहेस रे? काय करणार आहेस? मी कुठेही असेन, काहीही करेन, मी ना मस्त असं हवेत मुक्तपणे उडते अरे. चला डुचक्या. आणि तो फोन ठेवून देते हां. पण आता अवनीच्या मनाला इतकी शांती मिळालेली असते, कारण आजपर्यंत विवानने जो तिचा मानसिक छळ केला, प्रचंड त्रास दिला ना तिला, सगळी भडास एका दमात काढले. अवनी आता स्वतःच्या मनाला आनंद साजरा करत सांगते की खूप भारी वाटतंय मला, खरंच खूप भारी वाटते. तेव्हा राजा तिला सांगतो की हे बघा, तुम्ही पटकन पहिले ते सिम कार्ड काढून फेका, म्हणजे मला पण भारी वाटेल. अवनी पटकन आता सिम काढते आणि तिच्याच रस्त्यावर फेकून देते. आता तिकडे चवताळून उठलेला तो विमान परत परत अवनीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण होतच नाही ना. इकडे अवनी आता स्वतंत्र आहे, आझाद आहे. मस्त मनमुराद त्या प्रवासाचा आनंद ती राजासोबत घेते. दोघेही मोठमोठ्याने ओरडत असतात. अवनी आता पटकन काचेतून बाहेर येते आणि मस्त अशा हवेमध्ये मोठ्याने ओरडते. ती तिचा आनंद साजरा करते. आणि अवनीला इतकं खुश बघून राजासुद्धा तसाच खुश होतो. अवनी आनंदाने राजाला टाळी देते. दोघेही मस्त आपापला प्रवास एन्जॉय करत निघालेले असतानाच इकडे अचानक विवान महेशला कॉल करतो. महेश खाडकन झोपेतून जागा होतो आणि विचार करतो विवानचा फोन. त्यावेळेला ना स्वाती खूप चिडते हां. ती विचार करते की आत्ता यावेळी कोण फोन करतं आणि उचलूच नकोस. अवनी फोन उचलत नसेल ना म्हणून तुला करतोय तो. विवान आता फोन करतच राहतो आणि महेश गुपचूप फोन ठेवून झोपी जातो. परत विवान चिडून फोन करतो. महेश शेवटी वैतागून उठतो आणि विचार करतो की स्वाती फोन घ्यावा लागेल, नाहीतर बाबाला फोन करेल तो. जेव्हा तो फोन रिसीव्ह करतो ना, तेव्हा विवान त्याला विचारतो की हाय हॅलो गेलं खड्ड्यात, तुझी बहीण कुठे आहे बघ आधी. कुठे पळून वगैरे तर गेली नाही ना ती? त्यावर आता महेश त्याला ताकीद देतो की विवान, माझ्या बहिणीवरती संशय नाही घ्यायचा. झोपली असेल ती घरात आणि आता लग्न होणार आहे ना तुमचं, मग जे काही असेल ते विसरा ना. महेश त्याला सांगतो की हे बघ, रात्रभर मी कामामध्ये होतो, आत्ता चालू आहे, प्लीज मला झोपू देत. त्यावर विमान प्रचंड खवळतो पुन्हा. अरे या वेळेला फोन करायला काय मूर्ख वाटलो का मी? तुझी बहीण कुठे आहे ते बघ आधी. तेव्हा महेश पुन्हा पुन्हा तेच सांगतो की यावेळी कुठे जाणार आहे ती, तिच्या रूममध्येच असेल ना. तेव्हा विमान परत चिडतो की नाही म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला मूर्ख, बिंडोक, पावळट अशा शिव्या देणारी बहीण आहे ना तुझी. त्यावर महेशला विश्वासच बसत नाही. तो उलट त्यालाच समजावतो की विवान हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा विवान सांगतो की गैरसमज माझा होत नाही आहे, आधी तुझी बहीण कुठे गेले ते बघ. अरे तिच्याशी फोनवरती आत्ताच बोलणं झालं माझं, वाटेल तसं बोलत होते ती मला. हे सगळं तीच बोलली आहे मला, आणि आत्ता बोलताना मला हॉर्नचा आवाज आला होता. तेव्हा महेश संभ्रमात पडतो की हॉर्नचा आवाज नाही. अरे अवनीला जर कुठे जायचं असेल ना तर ती आम्हाला सांगून जाईल ना. त्यावर विवान आता प्रचंड पुन्हा भडकतो आणि सांगतो की हे बघ, तुझी बहीण घरात नाही आहे, आणि जर असेल ना तर वाटेल ते हरायला तयार आहे मी, आणि तू रागात फोन ठेवून देतो. महेश आता ताडकन उठतो. तेव्हा स्वाती त्याला विचारते की कुठे जातोयस? तेव्हा तो सांगतो की अवनी रूममध्ये आहे का नाही ते बघतो. स्वाती चिडते आणि विचारते की दिस इज टू मच. आता काय तू त्याच्याच सांगण्यावरून तुझ्या बहिणीवरती अविश्वास दाखवणार आहेस? तरीसुद्धा महेश सांगतो की पण एकदा कन्फर्म करून घ्यावा ना. आणि तो स्वातीचं न ऐकता तसाच अवनीच्या रूमकडे धावत सुटतो. स्वातीही त्याच्या पाठोपाठ जाते. दोघेही रूममध्ये येतात. अवनी रूममध्ये नसतेच.
महेश बाल्कनी चेक करतो आणि स्वाती वॉशरूम चेक करते. दोघेही पुन्हा आमनेसामने येतात, पण अवनी गायबच आहे. तरीही महेशचं मन काही केलं मानायला तयारच नसतं. तो स्वातीला सांगायला लागतो की अगं नाही गं, कदाचित ती किचनमध्ये असेल किंवा गार्डनमध्ये असू शकते. अचानक स्वातीचं लक्ष समोरच्या टेबलवरती जातं, तर तिथे एक चिठ्ठी असते आणि त्याच्यावरती शोपीस ठेवलेलं असतं. स्वाती जाऊन जेव्हा ती चिठ्ठी उचलते, महेश सांगतो की थांब मी खाली गार्डनमध्ये बघून येतो. स्वाती आता सगळ्यात मोठा बॉम्ब फोडते की थांब, खरंच घरात नाही आहे ती. अवनी पळून म्हणजे निघून गेले. आता त्यांच्या पायाखालची जमीनच हादरते. दोघेही हिंमत करून शेवटी आता चंद्रकांतकडे जातात. आता समोरून आई दरवाजा उघडते. तेव्हा महेश घाबरत विचारतो की बाबा आहेत का? तेव्हा त्याची आई सांगते की हो आहेत, आंघोळीला गेलेत, येतीलच, बोल ना काय झालं? तेव्हा विवान सांगतो की आई तू आज चल ना, बोलतो ना मी. आणि इतक्यातच चंद्रकांत आंघोळ करून बाहेर येतो. महेशला पाहताच तो सांगतो की अरे पहाटे आलायस ना, जा मग आराम कर, आता तुझं काहीच काम नाही आहे, बायकांची कामं आहेत, बघतील त्यांचं ते. तेव्हा तो ततपप करायला लागतो, पण शेवटी हिंमत करून सांगतो की बाबा विवानचा फोन आला होता आणि तो म्हणाला की अवनी घरात नाही आहे. त्यावेळेला मात्र चंद्रकांत सांगतो की नाही आहे म्हणजे कुठे जाणार आहे ती? अरे असेल इथेच कुठेतरी, बघ जरा. नाही म्हणजे तिने फोन उचलला नाही म्हणून पॅनिक वगैरे झाला असेल तो. आता स्वाती खरं काय ते सांगून टाकते. स्वाती सांगते की बाबा नाही आहे ते घरात. तिच्या तिच्या रूममध्ये ना ही चिठ्ठी सापडली. तेव्हा तो भडकतो आणि विचारतो की काय लिहिलं आहे चिठ्ठीत? स्वातीच्या तोंडातून चकार शब्दच फुटत नाही. आता चंद्रकांत वचकतो की आण इकडे, एक धड काम जमत नाही तुम्हाला. आणि आता तो चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो. आता आपल्याला आत्ता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं की अवनीने चिठ्ठीत काय लिहिलं होतं की बाबा मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, जो माणूस साधं आदराने माझ्याशी बोलतसुद्धा नाही, ज्याला माझ्या स्वप्नांची, माझ्या गोल्ड मेडलची, गाडीचीही किंमत नाही आहे, अशा सेल्फिश माणसाशी मला लग्न करायचं नाही आहे. जिथे माझा सन्मान नाही, मला तिथे जायचंच नाही आहे आणि म्हणूनच मी हे घर सोडून जाते. चिठ्ठी वाचता क्षणी आईबाबा कोसळतात आणि त्यावेळेला चंद्रकांतचा नुसता संताप होतो की लहानपणापासूनचे नाटक आहेत अवनीचे हे. एखादी गोष्ट नाही तिला दिली, एखादं हट्ट तिला नाही पुरवला ना की अशीच करायची ती. अशीच कुठेतरी तोडून लपून बसायचे. आणि जेव्हा मी म्हणायचो ना की बाबा अवनी ये, मी तुझा हट्ट पुरा करतो ये, तेव्हा पटकन पळत येऊन माझ्या खुशीत शिरायचे. तुला माहिती आहे ना, आता पण ना ती असंच करते. आता जेव्हा मी तिला म्हणेल ना की तुझं या मुलाशी लग्न नाही लावू देणार, तुझा हट्ट पुरवतो, तेव्हा बघ ती कशी पळत येईल आणि माझ्या खुशीत शिरेल. लहानपणापासूनची नाटकं आहेत. अरे तू काय माझं तोंड बघत उभा राहिला, जा ना जा, जाऊन शोध तुला. तुमच्याच्याने ना एक धड काम होत नाही म्हणत आता चंद्रकांत स्वतःच बाहेर पडतो अवनीला शोधायला. तो स्वतः तिच्या रूममध्ये जातो. अवनी कुठेच नसते. बाल्कनीत, वॉशरूममध्ये सगळीकडे चेक करतो. त्यानंतर तो हसत सगळ्यांच्या समोर सगळ्यांना फेस करतो. त्याचा काळजाचा ठोका चुकलेला असतो. प्रचंड पॅनिक होतो त्याला जेव्हा अवनी कुठेच दिसेनाशी होते. स्वातीच्या तेव्हा तो त्यांना गुड मॉर्निंग बोलतो. काय हवं नको ते नाश्त्यासाठी घ्या सांगून बाहेर गार्डनमध्ये सुद्धा चेक करतो. अवनीचा कुठेच ठांगपत्ता नाही आहे. शेवटी आता तो रिकाम्या हातानेच घरात परततो. तिथल्या उपस्थित पाहुण्यांना तो सांगतो की काय हवं नको ते घ्या, काय आहे मी लग्नाच्या गडबडीत आहे. तोपर्यंत तिकडे महेशसुद्धा प्रचंड पॅनिक झालेला असतो. फोनसुद्धा हिने बंद करून ठेवला आहे. स्वातीवरतीच आरडाओरडा करतो की अगं फोन कर तिच्या मैत्रिणींना, बघ जरा कुठे गेले ती. तेव्हा महेशला आता आई समजावते की पण महेश, अरे तुम्ही जर सगळ्यांनाच फोन केले ना तर त्यांना कळेल ना की अवनी गायब झाले. त्यापेक्षा तू हा काम कर, बाबा कुठे आहेत बघ. तोपर्यंत समोरून चंद्रकांत अस्वस्थ होऊन परततो. आल्यानंतर तो आता कोसळलेला असतो. हताश होऊन जेव्हा तो बसतो ना, तेव्हा तो अवनीच्या आईला सांगतो की केली का ती खरंच घर सोडून? आपल्या नावाचा, घराण्याच्या इज्जतीचा काहीच विचार कसा नाही केला तिने? अशी कशी काय निघून गेली ती?
आणि प्रेक्षकांनो, आजचा हा जबरदस्त भाग सध्या इथेच संपतोय. पण पुढील भागामध्ये मोठा ट्विस्ट येतो. कारण आता अवनीसोबत राजाही गायब आहे हे महेशला समजतं. आणि महेश जेव्हा त्याचा खुलासा चंद्रकांत समोर करतो त्याच वेळेला धक्क्याने तो विचार करतो की आपली अवनी एका ड्रायव्हरसोबत पळून गेली. तोपर्यंत तिकडे अवनीला गाडीमध्ये गाढ झोप लागलेली असते. मस्त थंड हवा आहे ना. तेव्हा आता ती तशीच सीटवरती पडणार इतक्यात राजा पटकन तिच्या मानेला हात लावून तिला सावरतो. पण मग आता राजा आणि अवनी एकत्र गायब आहेत. म्हणजे ते दोघेही चंद्रकांतला सापडतील का? पण प्रेक्षकांनो, एक अंदाज आहे, अंदाज नाही, खात्री आहे की हीच घटना राजा अवनीच्या लग्नाचं कारण ठरणार आहे. पण ते कसं, तो ट्विस्ट आज आपल्या चॅनलवर अपलोड होईल. आपल्या म्हणजे आपल्या दुसऱ्या आम्ही मराठी वन चॅनलवरती. सो तिथे आवर्जून बघा.